शिर्डीतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुजयदादा विखे पाटील यांची प्रचार सभा झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक भाऊ गोंदकर आणि अलकाताई गोतीस यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली। प्रचार सभा सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार सभा संपन्न झाली आहे। प्रभागातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। राधाकृष्ण नगर पार्क घरकुल योजनेचा प्रश्न निकाली काढण्यात आलाय। मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पहिले खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आपण जास्त काही वेळ न घेता दादा आपल्या सोबत बोलणारच आहे। दादा हे सर्व आंबेडकर नगर नाला रोडचे सर्व रहिवासी आहेत, यांच्यासाठी आपण नेहमीच खूप चांगले प्रयत्न त्यांचे घरकुलाचे असतील घरपट्ट्यांचे असतील आपण 90% मार्गी लावलेलेच आहेत आणि आता फक्त 10% काम बाकी आहे। या निवडणुकीनंतर लवकरच आपण हा प्रश्न मार्गी लावणार आहात असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि लोकांना पण तीच अपेक्षा आहे की आता अनेक 8-9 महिने झाले लोक इतर ठिकाणी राहत आहेत, सर्व भाडे भरावं लागत आहेत, गावात धंद्याची परिस्थिती सध्या बिकट आहे। सर्वांची एकच मागणी का त्याच्यानंतर लवकरात लवकर आम्हाला घरं मिळावी आणि घरकुलातून आमची कामे व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। आणि मी या ठिकाणी दादांना सर्वांच्या वतीने तेच विनंती करतो की सर्व जे ह्या प्रभागाचे काम आपण मार्गी लावलेलेच आहेत आणि इतर जे काही आता समजा आपल्याकडे थीम पार्क येत आहे, त्याच्यानंतर MIDC आहे, त्या आमच्या प्रभागामधून जास्तीत जास्त रोजगार या युवकांना मिळावा असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो। प्रभागातून एक 45 मीटरचा एक रोड आहे, तर आम्ही ज्यावेळेस प्रभागात फिरलो तर लोकांची अशी मागणी होती की आता पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्या कारणाने जर हा जो 24 मीटर रस्ता जर रद्द झाला तर त्यावेळेस 100 घरं होती, आता जवळपास 350 घरं तिथे तयार झालेली आहेत। तर पर्यायी मार्ग पण आपल्याकडे उपलब्ध आहे, तर सर्वांची मागणी अशी होती की तो रद्द झाला तर खूप चांगलं होईल। परिषदच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर उभे असलेले माझे सहकारी मित्र, माझे बंधू माननीय दीपकजी गोंदकर आपल्याच परिसरामध्ये अनेक वर्षापासून आपल्या बरोबर सहवास करणारे गोतीस परिवारातील माननीय सौ अलकाताई गोतीस आणि नगराध्यक्ष पदासाठी कमळ या चिन्हावर माझे सहकारी आणि यापूर्वी काम करणारे आमच्या भगिनी माननीय जयश्रीताई थोरात यांच्या प्रचारार्थ आज ही बैठक लागलेली आहे। मला जेव्हा रमेशांना, गोपीनाथ बापू, बाबाभाई, गणपतांना सर्वच रवी तात्या तिथं नावं मी कोणाच्या व्यासपीठावर घेतच नाही, सगळे मान्यवरच आहेत, कोणाचं नाव निवडणुकीमध्ये कधी झुकायला नको। ते मला म्हटले की आपल्याला आंबेडकर नगर नाला रोडची मीटिंग घ्यावी लागेल। तुम्हाला असं वाटतं का मी मतं मागितले पाहिजे? मी त्यांना म्हटलं की ह्या सगळ्या पुनर्वसनाच्या गटामध्ये एकही मत इकडे तिकडे गेलं तर परत मी इथं काही मने द्यायला तयार आहे। इथं सगळे मत हे घड्याळाला पडल्याशिवाय राहणार नाही अशा तुम्ही तुम्हाला लोक विकासापाठीमागे आहेत। लोकांना जातीमध्ये मतभेद नको, लोकांना धर्माच्या नावामध्ये मतभेद नको। जेव्हा घर देताना जाती पाहिली गेली नाही, जेव्हा घर देताना धर्म पाहायला गेला नाही, तर मतदान पाहताना देखील चिन्ह काही असो, जिथं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा फोटो आहे त्या उमेदवाराच्या खाली आपण आज घड्याळ चिन्ह या दोन्ही प्रभागामध्ये देत आहोत। वरती एक कमळ आणि खाली 2 घड्याळ, बटन दाबा आणि तुमच्या पुढच्या 25 वर्षाचं आयुष्य सुरक्षित करा, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला लागलो। आता कोण उभा आहे काय आहे मला माहिती नाही, मी काय कोणाला ओळखत पण नाही। उमेदवार येतात जातात, पण आज आपण हे दोन्ही उमेदवार दीपकच्या माध्यमातून एक नवा युवक आपण आज राजकारणामध्ये पुढे येत आहे। आमच्या गोतीताईच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातून आपण उमेदवारी देत आहोत। शिर्डीमध्ये हा प्रश्न विचारला जायचा की फक्त ठराविक लोकांना उमेदवारी, मग सामान्य माणसांनी काय करायचं? काही लोकांनी हा पण प्रचार केला
म्हटलं आता याचं उत्तर आपण नुसतं भाषणामध्ये न देता आपण गोंडकरचा अर्ज मागे घेऊन शिंदेला आपण बिनविरोध दिलं, हे महाराष्ट्रामधली एकमेव घटना आहे. म्हणजे त्याच्याकडे हॉटेल होते, त्याचे बंगले होते, त्याच्या गाड्या होत्या, त्याचा माघार घेतला आणि एक आपल्या परीट समाजाचा, धोबी समाजाचा सर्वसामान्य आमच्या भगिनी आयकाताईंना आपण बिनविरोध छायाताईंना बिनविरोध आपण त्या ठिकाणी नगरसेवक केलं. हे फक्त शिर्डीमध्ये होऊ शकतं. आजही हा 9 नंबर लोक म्हणायचे हा विखे पाटील साहेबांचा बालेकिल्ला, इधर कोई भी खड़ा रहा तो इसका जितना तय है. वैसे देखा जाए तो इसको गोपीनाथ बापू को हम दे रहे थे पहले. रवि तात्या बोले मेरे को भी इधर जाने का है. मैंने कहा नहीं, रमेश अन्ना ने आज तक जिंदगी में उससे कुछ नहीं मांगा. आज उनका बेटा और मेरा भाई खड़ा है, ये घड्याळ पे ही जाएगी, ये हमने करके दिखाया. राजकारणामध्ये चिन्ह महत्वाचं नाही, राजकारणामध्ये कृती महत्वाची. आपले नवे मुलं पदावर बसले पाहिजे, आपले लोक निवडून गेले पाहिजे आणि यांना पळवायचं काम माझं. हे आता नवीन मुलं का दिले की आता आपण कार्यक्रम घेतला, कार्यक्रमामध्ये भाषणही झाले, मी काय बोलायचं माझी भूमिका मांडली, मला जे करायचं ते मी करून दाखवलं. आज तुम्ही इथं बसलेला प्रत्येक जण 25-25 लाख रुपयाच्या जमिनीचा मालक आहे. म्हणजे आज समोर बसलेला माणूस आणि त्याची संपत्ती इथं खुर्च्यावर बसलेल्या माणसांपेक्षा काही लोक जास्त श्रीमंत आहेत. हे आपण शिर्डीमध्ये करून दाखवतो. जो पत्राच्या चाळीमध्ये राहायचा, जो पाचड्याच्या चाळीमध्ये राहायचा, आज 25 लाखाच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य त्याच्यामध्ये बांधणार आहात. हे अशक्य काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण करून दाखवलं. या शिर्डीमध्ये जेव्हा लोक म्हणतात ते अशक्य आहे, तेव्हा ते आपण करून दाखवतो. आणि हे शिर्डी आपलं पहिलं उदाहरण बनणार की कुठल्याही जातीचा मतदार असो, कुठल्याही धर्माचा मतदार असो, इथं जाती धर्मावर राजकारण होणार नाही. इथं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणतील तेच होणार. हे या शिर्डीने या मतदानामध्ये सिद्ध करून दाखवलं. एका काळी स्पर्धा असायची, उमेदवार कोण उभं राहणार, मला नगरसेवक व्हायचं, मारामारी आहे. आज जेव्हा जनता म्हणायला लागली की कोणी जरी उभं राहिलं तो जिधर दादा बोलेंगे उधर ही बटन दबेगा, ही शिर्डीमध्ये वेळ बाबांच्या आशीर्वादाने कृपेने आली की आज जनता जागीच झाली. जनता या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाच्या पुढे गेली. जनतेने ठरवलं की आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. जनतेने ठरवलं की आम्ही कोणाच्याही खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही. आम्हाला जे मिळणार ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळणार, जे मिळणार ते आम्ही गोंडकर परिवाराच्या माध्यमातून घेणार. मुस्लिम समाजाने एक निर्णय केला, विधानसभेलाही पाठीमागे होते. मला लोक विचारतात की बाबा हा समाज कमळावर बटन दाबतं कसं, हे दाबू शकत नाही. म्हटलं शिर्डीमध्ये येऊन पाय, इधर सब कुछ चलता है, सब कुछ होता है, कारण की हे आम्ही कमवलेलं आहे. इधर लोक आश्वासनावर जगतात. इधर का हर आदमी उम्मीद से जीता, ये उम्मीद कि कल हमारे बच्चे इसी जमीन पे बड़े होकर कुछ करके दिखाएंगे. ये साईं बाबा की जमीन है, जिसने किसी धर्म में अंतर नहीं किया. तो जब साईं बाबा ने किसी धर्म में अंतर नहीं किया तो उनके आशीर्वाद से 40 साल हम यहाँ रहने वाले कौन होते किसी के धर्म के नाम पे अलग करने के लिए. हम सब एक साथ है, एकजुट है. और इस शिरडी से संदेश जब महाराष्ट्र में हमने दिया कि सबका मालिक एक का संदेश, कि हमने ओपन की जगह पे ओबीसी को अपन अनअपोज छोड़ा, तो ये शिरडी में जब ओबीसी अनअपोज आ सकता है तो यहाँ पे मुस्लिम समाज का हर वोट ये या तो कमल पे या घड़ी पे आएगा. ये मैं लिख के दे सकता हूँ, ये हमने करके दिखाया. तर आता काय फार भाषण करण्याचा उद्देश नाही, पण मला माहीत घेतलं का मी भेटलो का पण थांबत नाही. अनेक लोक म्हटले निवडणूक आहे का नाही. मला प्रशांत म्हणायचा आमचा पत्रकार की दादा निवडणूक खरंच होय का शिर्डीमध्ये. निवडणूक दिसतच नाही, ना किधर का गाडी है ना कोई चिन्ह है. समोर अशी अवस्था आहे की पॅनल बनवू शकला नाही. पॅनल कुठल्याच पक्षाचं नाही, कारण की त्यांना हे कळालं की आम्ही जनतेकडे जाऊन बोलणार काय, मत आडवर मतं मांडणार, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर.
जात आणि धर्माच्या नावावर मतं मागण्याचा धंदा सुजय विखेंनी या शिर्डीमधून हद्दपार केलाय. इथं फक्त आणि फक्त विकास चालणार, मुलांच्या भविष्याची चर्चा होणार, मुलांच्या रोजगाराची चर्चा होणार. आणि म्हणून आपण सगळे एक संघ राहिलो तर आपण सगळे जण या शिर्डीमध्ये, या विकास रथामध्ये, आपल्या महायुती सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज तुम्ही सगळेजणांनी एक बटन दाबलं. तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, फक्त जाऊन बटन दाबायचे. मला 3 वर्ष तुम्हाला घरं बांधायचे, अंगणवाडी बांधायची, नोकऱ्या द्यायच्या. तुम्ही जर मला पळवायचं असेल सिर्फ बटन दबाने काय और नहीं दौड़ा नहीं का तो मत दबो, दौड़ाएंगे तो दौड़ाए तो दौड़ाना है तो बटन दबाना पड़ेगा. अगर आप चाहते हैं कि आपका यहाँ पे अच्छा घर बने, आप चाहते हैं कि यहाँ पे आंगनवाड़ी बने, आप चाहते हैं कि थीम पार्क में आपके हर घर पे, और मी तुम्हाला अगोदर शब्द दिला की हे राधाकृष्ण नगर मध्ये राहणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येक घरातून एक व्यक्ती थीम पार्क मध्ये नोकरीला लावण्याची जबाबदारी सुजय विखेची आहे आणि तुम्ही पूर्ण करणार. इथं हे पाहिलं जाणार नाही की कोण रमेश अण्णाचा कार्यकर्ता, इथं हे पाहिलं जाणार नाही की कोण गोपीनाथ गोंडकरचा कार्यकर्ता, इथं हे पाहिलं जाणार नाही की कोण सुजय विखेचा कार्यकर्ता आहे. गरीबाला नेता नसतो, गरीबाला जात नसते, गरीबाला धर्म नसतो, गरीबाला त्याच्या उपजीविकेसाठी लागणाऱ्या एक व्यक्तीची नोकरी ही ज्योतिष काका आपण देणार आहोत. त्यामुळं या बाबतीत कोणी शंका धरू नका. समोर काहीच नाहीये, काय चाललंय त्यांनाच माहिती, त्याच्यावर मला बोलायचं नाहीये. अनेक लोक आरोप प्रत्यारोप करतात. इतके भाषण झाले, कोणी म्हटलं आम्ही उचलून नेलं, कोणी म्हणलं आम्ही तिकडे केलं, कोणी म्हणलं इकडे केलं. म्हटलं आम्ही कोणालाच काही करत नाही, तुम्ही पॅनल तर बनवा. मी एक माझा मित्र आहे समोर, आता मित्र सगळेच असतात, काय म्हणतात काय गडबड आहे, ते म्हणजे दादा आम्ही तुमच्याच लोकांच्या घरी अगोदर, आम्ही तुमच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन, तुमच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन म्हणायचो की आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तो लोक असं भरायचे. आता अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही तुमच्या लोकांच्या घराकडे गेलो, ज्यांचं तिकीट नाही मिळालं, ते म्हणतात मी अपक्ष उभं राहील पण तुझं चिन्ह घेणार नाही. ही परिस्थिती आपण शिर्डीमध्ये केली. माझा कोणाचा द्वेष नाही, शत्रू नाही, आणि सत्ता कोणाला गाजवायची नाही. ही सत्ता फक्त विकासासाठी पाहिजे. आज केंद्रामध्ये आपलं सरकार, राज्यामध्ये आपलं सरकार, आपण पालकमंत्री, थीम पार्कचं काम तुमच्या पुढे सुरू झालंय. हा घरकुलचा JR हा कसा काढला, कारण की जमीन आपण फुकट दिली होती. जमीन नामदार साहेबांनी 200 कोटीची मोफत दिली नगरपंचायतीला, पण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीच्या नावावर असलेली जागा लाभार्थ्याला पैसे घेतल्याशिवाय दिली जात नाही. 3 महिने गेले, फाईल फिरल्या, मी मुंबईत बसून राहिलो आणि आपण 1 रुपये नाम मात्र मध्ये अर्धा गुंठा जागा प्रत्येकी देण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाला, तो आपल्या शेतीमध्ये. आता 45 गरीब दीपक नवा आहे, तो आता 45-24 करू राहिला. अरे 45-24 केव्हा तुम्ही गुंडाळले ना, 45 होणार आहे ना 24 होणार आहे. इथं नकाशावर काय दिसतं त्याला महत्व नाहीये. ज्या रस्त्यावर गरिबांचे घर आहेत तो रस्ता सुजय विखे करणार नाही, या शब्द तुम्हाला या ठिकाणी. ये सगळे नकाशे पे क्या दिख रहा है उसको देखने का नहीं, यहाँ का नकाशा हामी बनाएंगे, हामी लोगों को घर देंगे आणि आपणच लोकांना न्याय देऊन या शिर्डीला विकासकडे वाटचाल करणारा अग्रेसर राहून सगळ्यांच्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की दीपक असेल, अलकाताई असतील आणि विष्णुपंत असतील, आमच्या थोराताई असतील, बिंदास मतदान टाका, नेडे होऊन मतदान टाका. आज बटन दाबा, 5 वर्ष सेफ्टी डिपॉझिट मध्ये आपलं भविष्य सुरक्षित सुजय विखेच्या कडे ठेवून द्यायचं. कुछ करने का नहीं था, बाकी इधर उधर देख के क्या मिलने वाला बताओ, कुछ है इधर काय जाऊ द्या, मला काय न बोललेलं बरं. पण मला विश्वास आहे की आपण सर्वजण आलात. आपल्या आशीर्वादाने आमचे दोन्ही उमेदवार 2 घड्याळ आहेत आणि वरती 1 कमळ आहे. कमळ असेल किंवा घड्याळ असेल, खाली कधी कधी 2 कमळ येतील, वरती कमळ येईल. साहेबांचा फोटो पाहिजे. आपल्यासाठी नामदार साहेब हे आपले नेते आहेत. नामदार साहेब हे आज आपल्या आशीर्वादामुळे त्या पदावर आहे. हे आम्ही का करू शकलो, कारण की तुम्ही आम्हाला ती ताकद दिली. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मी लोकसभेला पडलो, लोक म्हटले आता विखे पाटील परिवार संपणार. मीडिया म्हटली की गणेश कारखान्याला पडले,
लोकसभेला पडले, आता विधानसभेला एका पारचा हा परिवार आपण संपून टाकू. पण हे विसरून गेले की विखे पाटील नाव हे फक्त पुढाऱ्यांमुळे नाही, विखे पाटील नाव हे या मतदारसंघाच्या गरीब जनतेमुळे आहे. आणि म्हणून जोपर्यंत या मतदारसंघामध्ये आम्ही कधी बंगल्यावाल्याने राजकारण केलं नाही, बंगल्यावाले मधले पण बदलताना पाहिले, त्यांनी बंगल्यामध्ये येणारे लोक पण बदलताना पाहिले. पण एकदा आपण गरिबांमध्ये राहिलो तर ते कधी बदलू शकत नाही. आणि हीच भावना घेऊन आज आता तुम्हाला गरीब बनवू शकत नाही कसं म्हणणार. आता तुम्ही 25 लाखाचे मालक झालात, फक्त विसरले बरोबर. तर मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण आपला आशीर्वाद आम्हाला द्याल, आमच्या उमेदवारांना द्याल. यायला थोडा उशीर झाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. उशीर व्हायचं कारण मी आपल्या खंडोबा मंदिरामध्ये गेलो, कोणी पुढारी नव्हता, मी एकटाच होतो. जे महिला आमच्या बरोबर भगिनी सगळ्या फोटो काढायला. आणि म्हणून मी सांगतो की जरी तुम्ही नगरसेवक झाला, जरी दीपक नगरसेवक झाला, जरी अलकाताई नगरसेवक झाला, मी वॉर्डात आल्यानंतर माझ्या बरोबर कोणी पुढारी दिसायचं नाही. मी लोकांमध्ये जाणार. माझ्यासाठी कोण नगरसेवक आहे हे महत्वाचं नाही, माझ्यासाठी हे समोरचे नगरसेवक आहेत. खुर्च्यावाले बदलत राहतात, समोरचे बदलत नाही. त्यामुळे समोरचा माणूस हा महत्वाचा असतो. हे कळायला अजून वेळ लागेल. आता नवीन सुरू झाल्याकडे तो त्याला पुढे फॉर्म भरला, पुढे काय बोलू अजून नवा आहे. हे जुने खिलाडी आहेत. पण रमेश अण्णाच्या घराचं सीट आहे, गोपीनाथ बापूंनी केलेले कामं आहेत, रवी तात्यांनी त्या केलेले कामं आहेत. आपण सगळेजण पोपट तुझं हात वाढत जुना 12 नंबर आम्ही सगळे पोपट तेवढा वाचला. तर हे आणि गोपीनाथ बापूने आज उमेदवारी सोडली, आपल्या घरात सोडली, तरुण मुलं घर सोडली. आणि हे मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही थांबा, तरुण मुलं पुढे काढा. तुम्ही आजपर्यंत संघटनेला जे दिलं लोक असं विसरणार नाहीत. आपले चेहरे, तुमचे चेहरे, आपण सगळे एक संघ राहून इथं एक मत हलणार नाही. बापू चॅलेंज लावून सांगतो, लोकांचं प्रेम आपण कमवलेलं आहे. हे विकत घेतलेलं प्रेम नाही, हे अचानक एक पत्रकार परिषद मध्ये घेतलेलं प्रेम नाही. हे 40 वर्ष तुम्ही घातले, आम्ही घातलं, म्हणून हे संघटन तयार झालं. आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळेजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहाल. या मुलांना, या ताईंना आशीर्वाद द्याल. हे पूर्ण राधाकृष्ण नगर, ज्याला माझ्या वडिलांचं नाव आहे, तुम्ही लोक सगळे हुशार आहेत. एक दिन बोला भाई इनके पिताजी का नाम तो आपने वो झंझटिश नहीं, अब सब यही करेंगे. तो आपने नाम दे तो दिया, हम नाम दिया तो देखो वहां पे जाके आपके जाने से पहले रास्ता भी हो गया है, गटर भी हो गई है, ट्रांसफार्मर लग गए, स्ट्रीट लाइट लग गई है, आंगनबाड़ी भी बन गई है. तो मतलब आप वहां रहने से पहले आपके बच्चों की पढ़ाई का भी इंतजाम किया और साइड में थिम्पर का काम शुरू होकर नौकरी का भी इंतजाम हो चुका है. ऐसा सिस्टम कभी दुनिया में कहीं नहीं हो सकता, सिर्फ चिरटे में कर सकते. गडबड करू नका. असं पाहिजे सगळ्यात दिसतं ना. घड्याळ काय अडचण आहे, कमळ काय अडचण आहे, शब्द आहे तुमचा पाहावं का. मी जे हो माझा फोटो टाकला ना, टाकला पुराणी आमच्या लोक जेवढा त्यांचा फोटो, आमचा फोटो एवढा. अरे म्हटलं एक हिरो एखाद्याला मी दिसलो नाही तर आवडत नाही ना तुला. तर आता त्यांनी टाकलंय माझा फोटो. काय नाही, आमचे लोक आहेत. लोक काय आता मी काही बोललो ऐकायला काय, जे लोक मला बोलतात मी असंच बोलतो. कारण की मी तुम्हाला मित्र म्हणून, कोणी वडीलधारी मंडळी म्हणून, कोणी आजोबा म्हणून, कोणी बहीण म्हणून, कोणी आई म्हणून इथं आलेली आहे. त्यामुळं आपण एक परिवार आहोत. संघ राहा, एकजूट राहा आणि मतदारातून दाखवून द्या की शिर्डीमध्ये याच्या पुढे फक्त विकास चालणार. जो माणूस आमचा प्रपंच बनवेल आणि त्याच्याबरोबर कोणी म्हटलं, किती आम्हीच दाखवलं तरी हमको पता है हमें क्या करना है, ये हमें वोटिंग के द्वारा सिद्ध करना है. मला विश्वास आहे की आपण सगळेजण एक संघ राहून आमच्या उमेदवारांना निवडून द्या. उशीर झाल्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं या 9 नंबर प्रभागाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आणि आपलं महायुतीचे जे उमेदवार आहेत, नगराध्यक्ष म्हणून जे जयश्रीताई थोरात आहे, त्यांचं चिन्ह आहे कमळ. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युती म्हणून आहे, त्या ठिकाणी अलका
वाल्मिक गोतीस आणि त्याचप्रमाणे दीपक रमेश गुंजकर हे या प्रभागामध्ये उभे आहेत. तसेच 8 प्रभाग शेजारचा जो आहे त्यामध्ये रवी तात्या हे त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि नगराध्यक्षासाठी जयश्रीताई थोरात यांचं चिन्ह आहे कमळ. त्या प्रभागामध्ये आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे आणि ह्या प्रभागामध्ये आपल्याला एक कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जे घड्याळ चिन्ह आहे माहितीमध्ये दादाने आम्हाला सन्मानित 2 जागा दिल्या आणि त्याचप्रमाणे गोपीनाथ बाप्पूंनी त्याग केलं आणि आम्हाला देवरून घेतं काही या ठिकाणी 2 जागा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. या वार्डामध्ये 2 जागा दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मी या ठिकाणी दादांचं मनापासून नामदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो का राज्यात मी यापूर्वी सुद्धा भाषण केलं का राज्यात नाही असं शिर्डीमध्ये त्यांनी अतिक्रमणाचं कुठेही पुनर्वसन झालं नाही असं पुनर्वसन शिर्डीमध्ये. आणि त्याचप्रमाणे दादांनी उल्लेख केला का यामध्ये नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील नगर असं नाव दिलं आणि एकदम आदर्श असं पुनर्वसन शिर्डी शहरामध्ये आणि तेही बी आपल्या चांगल्या प्राईम लोकेशन मध्ये थीम पार्क जवळ आणि चांगला रस्ता चांगले ड्रेनेज रस्ते वीज सर्व सोयीने उपयुक्त आहे. आणि निवडणूक झाल्यानंतर लगेच आपल्याला ताबा देऊन त्याचं काम दादाच्या माध्यमातून आर्किटेक्ट असेल सर्व चांगल्या प्रकारचं सुख सुविधेचं आपल्याला चांगल्या आर्किटेक्ट थ्रू बांधकाम सुद्धा दादाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर. माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही उमेदवार न बघता दादांकडे आणि नामदार साहेबांकडे बघून हे आणि कमळ आणि घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताने जे महायुतीचे आपले सर्व शहरातील उमेदवार आहेत या सर्वांना निवडून द्यावं असे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी अभिषेक शेळके यांनी माघार घेतली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याचा सत्कार दादांच्या